नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण न शिजवता झटपट पोह्याचे कढईभर फुलणारे पापड पाहणार आहोत। खायला तर अगदी अप्रतिम असे लागतात आणि करायला अगदी सोपे। तर अशा पद्धतीने बघा, कढई सुद्धा अपुरी पडेल इतके आपले हे दुप्पट तिप्पट नाही चौपट फुलणारे हे पापड आहेत। तर अगदी झटपट होतात आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा मस्त किती खुसखुशीत असा आपला पापड तयार झालेला आहे। तुम्ही साईज बघू शकता, तिप्पट चौपट फुललेला आहे आपला पापड आणि एवढा खुसखुशीत की तोंडात टाकताच विरघळणारा असा हा पोह्याचा झटपट होणारा पापड आपला झालेला आहे। तर हे पापड कसे करायचे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल। आणि कोणत्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। तर इथं मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। आपण रोजच्या वापरातले जे पोहे कांदा पोहे बनवतो तेच पोहे मी इथं घेतलेले आहेत। तर अर्धा किलोचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे। तर इथं मी अर्धा किलो पोहे घेऊन छान असं भाजून घेणार आहोत। अगदी कुरकुरीत बनवायचं आहे, जास्त काही आपल्याला भाजत बसायची गरज नाही। थोडंसं कुरकुरीत झाले की आपण हे पोहे काढून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने 2-3 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे पोहे असे थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत। बघा मस्त थोडेसे गरम असल्यामुळे ते अजून थोडे मॅश होत नाहीत। थंड झाल्यावर लगेच बघा असा मॅश होऊन अशा पद्धतीने मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे। थोडे थोडे पोहे टाकायचे आणि मिक्सरला बारीक वाटून चाळणीला अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं। तर अगदी झटपट घरच्या घरी तुम्ही करू शकता। जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही गिरणीमध्ये सुद्धा वाटू शकता। तर अर्धा किलोच्या प्रमाणासाठी इथं मी 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। जर तुम्ही 1 किलोचं बनवत असाल तर याच्यात डबल तुम्ही करू शकता। तर 1 चम्मच इथं मी हिंग घेतलेला आहे, 1.5 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हिंग आपण जे पोहे खातो तो चमचा घेतलेला आहे। आणि 1.5 चमचा इथं मी जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे एकदम बारीक। आणि इथं मी पापड खार घेतलेला आहे। तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये हे पापड खार भेटून जाईल। तर इथं मी 1 चमचा पोहे खायचा पापड खार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जास्त करून आपण मुलांसाठी बनवतो पापड, त्यामुळे थोडं तिखटाचं प्रमाण कमी टाकायचं। आणि मिठाचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलोच्या पापडासाठी। आणि कोणतेही वाळवणाचे पदार्थ बनवताना मीठ अगदी थोडं कमी टाकायचा प्रयत्न करायचा। बघा इथं मी 1 वाटी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवला तर कधीही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुम्ही ह्या पद्धतीनं माप घेऊन करू शकता। तर मी इथं अशा वाटीच्या मापानं करणार आहे। तर 2 वाटी पिठाचे आता आपण पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 4 वाटी पाणी टाकलेलं आहे। जेवढं तुमचं पीठ राहील तेवढं दुप्पट पाणी टाकायचं आहे। 1 वाटीसाठी 2 वाटी असं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे। तर ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। एकदाच तुम्ही जास्त प्रमाणात पोह्याचे पापड करू नका। तर आपल्याला थोडेच आपल्याला करायचे आहेत। ते थंड झाल्यावर पोह्याचे पापड होत नाहीत लवकर, त्यामुळे थोडंच आपल्याला घरातले कामं आवरून करायचे असतात। तर एवढं कडकडीत असं गरम पाणी करून घेतलेलं आहे की अगदी उकळतं पाणी मी करून घेऊन त्या पोह्याच्या पिठामध्ये टाकलेला आहे। तर बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी एकदम असं उकळून घ्यायचं। तर एका चमच्याने मी मिक्स करून घेते आणि सगळं हे पाणी मी टाकून देते। तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही या पद्धतीनं जर पापड बनवाल तर तुमचे पापड कधीही फसणार नाही। तर बघा मी हे सगळं असं मिक्स करून ठेवते। तर लवकर मिक्स करून आपल्याला ह्यावर झाकण लावून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून हे छान भिजल्या जाईल आणि आपलं पीठ मस्त तयार होईल। तर बघा तुम्ही 1 किलोचं सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता। जे मी प्रमाण मिठाचं हिंग आणि
जिऱ्याची पावडर सांगितलेला आहे, तुम्ही डबल करू शकता. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळं मेजरमेंट देते. तर बघा 10 किंवा 15 मिनटं तुम्ही ह्याला झाकण लावून ठेवून द्या. अशा पद्धतीने आपलं पीठ तयार होते. तर बघा इतकं मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर एखाद्या तुम्ही कॅरी बॅगमध्ये किंवा कॉटनचा कपडासुद्धा ओला करून घेऊ शकता. तर तेल वगैरे अजिबात लावायचं नाही. आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हे पोह्याचे पापड बनवणार आहोत, त्यामुळे हे वर्षभर टिकतात आणि खराब वगैरे होत नाही. तर बघा अशा पद्धतीनं गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचे आहेत. एखादी रुमाल घेऊन तुम्ही वर अशा पद्धतीने ठेवून करू शकता. तर गरम असल्यामुळे थोडेसे चटके लागतात. हे छान असं मळून घ्यायचं. मळून घेऊन छान असा गोळा तयार करून एखाद्या अशा छोट्या गोल आकाराच्या कॅरीबॅगवर हे ठेवून वर एक छोटी अशी गोल आकाराची कॅरीबॅग ठेवायची. आधीच आपण छान असे कापून तयार करून ठेवायचे आणि प्लेटच्या साहाय्याने असे जोर देऊन दाबायचा. तर हे जास्त पातळ होत नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं थोडंसं दाबून त्यावर मी लाटण्याच्या साहाय्याने एकदम असे पातळ पापड तयार करून घेते. तुम्ही पुरीच्या यंत्रामध्ये सुद्धा करू शकता, अगदी पातळ होतात. जर पुरी यंत्रामध्ये पातळ होत नसेल तर तुम्ही थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने अजून थोडं पातळ करून घ्या, जेणेकरून आपले पापड छान खुसखुशीत लागतात. तर थोडे जाड जर बनवले तर पापड खुसखुशीत लागत नाहीत, त्यामुळे पातळ बनवायचे. बघा अशा पद्धतीनं मी छान असे आपले हे पापड लाटून घेतलेले आहेत. आता आपण सुकवायला टाकणार आहोत. मी घरातच सुकवलेले आहेत. 1-2 दिवस तुम्ही घरात सुकवायले तरीही सुकतात फॅन खाली. जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा हे छान असे पापड सुकून 2-3 दिवस सुकवायचे, त्यामुळे वर्षभर टिकण्यास मदत होते. तर मी इथं 2 दिवस फॅनच्या खाली आणि 1 दिवस उन्हामध्ये छान असं वाळून घेतलेले आहेत. बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. तर अगदी परफेक्ट आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर आता आपण तळून बघणार आहोत. त्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलेले आहे. बघा अगदी कढई सुद्धा पुरणार नाही एवढे आपले पापड फुगून तयार झालेले आहेत. बघा किती मस्त खुसखुशीत, अगदी झटपट आपण न शिजवता असे खुसखुशीत पोह्याचे पापड तयार केलेले आहेत. तर अगदी झटपट होते रेसिपी आणि खायला अप्रतिम असे टेस्टी आपले पापड लागतात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ह्या मेजरमेंटनुसार करून बघा. तुमचे पापड कधीही फसणार नाहीत. तर तुम्हाला 1 किलोचे बनवायचे असेल तर तुम्ही प्रमाण दुप्पट घेऊ शकता. तर हे पोह्याचे पापड थोडे थोडेच बनवायचे. अर्धा किलोचं जर बनवलं तर आपल्याला करायला पण कंटाळा येणार नाही. अशा पद्धतीनं बघा मस्त आपले खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत. एक तुम्हाला तोडून दाखवते. इतके असे खुसखुशीत झालेले आहेत की अगदी तोंडात टाकताच विरघळणारे एवढे खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला पापड दाखवतो. बघा कच्चा पापड किती छोटा आहे आणि आपण तळलेला अगदी चौफट फुललेला आहे. जर तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही थोडंसं इथं खायचा सोडा सुद्धा टाकू शकता. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आणि कुरकुरीत रेसिपी वेगळ्या पद्धतीची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच उन्हाळी वाळवणाचे रेसिपी चॅनलवर मी अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनल